सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तर आज मंगळवार आहे, भक्तिसुधा भक्तिसुधामध्ये काय काय मार्ग आहेत ईश्वराकडे जाण्याचे हे आपण बघितले होते. कोणी पूजा करतात, कोणी जप करतात, कोणी ध्यान करतात आणि कोणी अजून काही करतात. कोणी अर्चना करतात, कोणी दास्यभाव ठेवतात, कोणी सेवाभाव ठेवतात. हे आपण बघितलं होतं. आणि म्हणून आता त्याच्यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने परमेश्वराची भक्ती केली जाते आणि त्याच्याशी नातं जोडलं जातं. मग आता भक्तीची साधनं कोणती हे सुद्धा आपण बघितलं. सगळी साधनं आपण पाहिली आत्मनिवेदनम पर्यंत. आता हे काय सांगितलंय, म्हणजे ही इतकी साधनं का सांगितली आहेत? इति भागवते स्कंधे सप्तमे प्रोक्तवान् सुधीः प्रह्लादः साधनं भक्तेर् हिरण्यकशिपुं प्रति. काय म्हणतात ते? असं हे जे भक्तीचे 9 प्रकार आहेत वरच्या श्लोकात सांगितलेले, श्रीमद भागवताचा जो 7वा स्कंध आहे त्याच्यात प्रल्हादाची गोष्ट आलेली आहे. आणि या प्रल्हादाच्या गोष्टीमध्ये आपल्याला हिरण्यकशिपू आल्यावर नेमकं काय आहे भक्तीचं महत्त्व. प्रल्हादाच्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते सांगण्यात आत्ता मी वेळ नाही घालवणार. पण इतक्या कठीण प्रसंगी भक्तीचं नेमकं महत्त्व काय हे समजण्यासाठी आपल्याला प्रल्हादाचं उदाहरण लक्षात घेणं आवश्यक आहे. वडिलांनी प्रल्हादाला विचारलं, गुरुकुलात काय शिकवलं? तेव्हा प्रल्हादांनी सांगितल्या 9 प्रकारच्या भक्ती शिकवल्या. आणि मग त्या वडिलांना राग आला. प्रल्हाद आणि त्यांचे गुरु दोघांनाही काय ताकीद दिली की पुन्हा हे चालायचं नाही असलं शिक्षण. आणि तरी सुद्धा प्रल्हाद आणि त्याचे गुरु दोघंही आपल्या कार्याशी दृढ राहिले. हे कशासाठी सांगितलं आहे की जीवनात अशा अनेक वेळा येतात की नाही जाऊ दे ती भक्ती विकती, आता मी कोणत्या प्रसंगात अडकलेली आहे, मी दुसरा विचारच नाही करू शकत. म्हणजे पुन्हा खूप दुःख,
खूप चिंता. ते का सोडवत नाही? आपल्या वासना. हे एकच उत्तर आहे. सगळं सोडून हे जो ज्ञान घेतो भक्तीचं आणि जो एरवीच्याच जीवनामध्ये, सहज जीवनामध्ये तो सतत 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 दुःखाची वाट न पाहता साध्या सोप्या सरळ जीवनात तो भक्तीचा विचार करत राहतो, तेव्हाच तो जीवनात उभा राहतो. कठीण प्रसंग आले असताना सुद्धा भक्तीशी तो दृढ राहतो. वेळ आल्यानंतर म्हणजे तहान लागल्यावर जर विहीर खोदली तर ते कठीण वाटतं आपल्याला, पण सारखं सारखंच तसं केलं तर आपल्याला ते सोपं वाटतं वेळ आल्यावर सुद्धा. तर परमेश्वराशी जोडण्याचं सगळ्यात सोपं साधन कोणतं आहे मग शेवटी? ते म्हणजे भक्ती. हेच आता पुढे विचारलेलं आहे. साधनेषु च सर्वेषु सत्संग साधनं परम. वाल्मीकिर्ध्रुव प्रल्हादौ सत्संगात् प्राप्नुवन्यगम. म्हणजे काय? साधनेषु च सर्वेषु, सर्व जी साधनं आहेत, आपल्या जीवनात जी सर्व साधनं आहेत सुखासाठी, त्यातलं कोणतं साधन सगळ्यात श्रेष्ठ आहे? आता भक्ती आहे आपण म्हटलं, पण जर एखाद्याला भक्ती जमत नसेल तर भक्तीचे विचार, किंवा तो भक्ती विसरून जात असेल वेळ आल्यावर, तर भक्तीचे विचार मनात येण्यासाठी सत्संग केला पाहिजे. आणि म्हणून सत्संगाला प्रमुख साधन मानलेलं आहे आपल्या जीवनात. सत्संग याचा अर्थ काय सांगा बरं? की सत्संग याचा अर्थ मनात जे विचार आहेत त्यांना चांगल्या विचारांचा संग, मनाला चांगल्या विचारांचा संग म्हणजे मैत्री. मनामध्ये सतत चांगले, पॉझिटिव्ह, ईश्वराबद्दलचे असे विचार यायला पाहिजेत आणि मनाची जागा भरून काढली पाहिजे. मनात जागा राहता कामा नाही वाईट विचारांना. आणि हे काम कोण करतं? तर सत्संग करतो. सत्संग याचा अर्थ 2-3 गोष्टी आहेत. गुरुजवळ बसून गुरुकडून काही ज्ञानाच्या गोष्टी ऐकून श्रवण करणं, हा पण सत्संग आहे. आपण स्वतः प्रवचन करणं, प्रवचन श्रवण करणं, हा पण सत्संग आहे. नुसतं गुरुच्या बरोबर राहणं आणि गुरुचं आचरण हे आपल्या दृष्टीने आदर्शयुक्त ठेवणं, हा सत्संग आहे. आणि 4 ज्यांना गुरु पॉसिबल नाही आहे, 4 उच्च विचारांच्या व्यक्तींमध्ये, आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्या विचारांच्या व्यक्तींमध्ये राहणं आणि त्याचं चिंतन मनन करणं, हाही एक सत्संग आहे. संतांचा सहवास, गुरुचा सहवास, चांगल्या विचारांच्या लोकांचा सहवास. आणि संतांचं जे अस्तित्व असतं ते आपल्याला नेहमीच प्रेरणा देत आलेलं आहे. नेहमीच संतांचं अस्तित्व आपल्याला प्रेरणा देतं, उत्साह देतं, स्फूर्ती देतं. त्यामुळे सत्संग हवा जीवनात. त्यांचं म्हणणं, ध्रुव प्रल्हाद यांच्या सुद्धा तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील.
आणि भक्तीला जोड कसली हवी? शेवटी विचारांच्याच पातळीवर पण जोड पाहिजे भक्तीला. कसली? तर ज्ञान आणि वैराग्याची. वैराग्य याचा अर्थ काय आहे की वैराग्य याचा अर्थ जेवढा पाहिजे तेवढंच रागवणं. समोर व्यक्ती आली ऐकत नाही, रागवायचं, व्यवहार करून घ्यायचा, विषय संपला. पुढच्या 2 मिनिटात आपण त्या व्यक्तीशी परत हसून खेळून गोड बोलू शकलो पाहिजे. काहीही मनात असता कामा नये. फक्त काम करून घेण्यापुरतं आपण ओरडलो त्या व्यक्तीला. इतकं स्वच्छ मन पाहिजे. याला म्हणायचं वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? कशात इंटरेस्ट नाही, कामं करून घ्यायची किंवा ते काम झाल्यानंतर आपला जो रागद्वेष ज्याला म्हणतात तो आहे का? नाही. फक्त त्या राग या गुणाचा, मग तो वाईट असला तरी सुद्धा तिथे तो उपयोगी म्हणून आहे, म्हणून त्याचा उपयोग करून तो पूर्णपणे विसरून जायचा. याला म्हणतात वैराग्य. वैराग्य म्हणजे विराग, म्हणजे दूर जाणे. जे घडलंय त्याच्यावर काही उपाय हवे असतील तर ठीक आहे, नाही तर त्याच्यापासून दूर जाणे म्हणजे तो विचार काढून टाकणे मनातनं. याला म्हणायचं वैराग्य. ज्याप्रमाणे गरीब मनुष्य कधी दान नाही देऊ शकत, तर श्रीमंत ज्याला गरज आहे त्याला दान देऊ शकतो. हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे भक्तीने पूर्णपणे रसरसलेला जो मनुष्य आहे ना, तोच इतरांवर कृपा करू शकतो. नाहीतर ज्याची भक्ती छोटी आहे तो दुसऱ्यांबद्दल करुणा येऊन सुद्धा काहीच करू शकत नाही. हे जीवन काय आहे? कठीणच आहे की नाही? म्हणजे सगळेजण म्हणतात पावलोपावली जरा खडतरच आहे, म्हणजे सारखं तोंड द्यावं लागतं कशाला ना कशाला वगैरे. म्हणजे जीवन सरळ नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता या गोष्टींना तोंड कसं काय द्यायचं? हां, तर विघ्न निवारण करण्यासाठी ते सांगतात. विघ्न निवारण. तुम्हाला वाटेल चावी मिळाली, विघ्न आलं की आमका आमका मंत्र म्हणायचं, झालं विघ्न गेलं. असं नाहीये. विघ्न निवारण याचा अर्थ मनाला एक समजूत करून देणं. विघ्न आलं रे आलं की हां हे काय आहे? अशाश्वत आहे, ते जाणार आहे थोड्या वेळाने, जास्त त्याच्यामध्ये घुसायला नको. पण जे हातात आहे, जे पॉझिटिव्ह आहे ते साधायचं. इकडे हे साधणं चाललं आहे आणि तिकडे त्याच्याकडे बघणं चाललं आहे. कालावधी निघून गेला की सगळं व्यवस्थित होतं. सर्व विघ्नानि वार्यन्ते नाम संकीर्तनम संकीर्तनेन वै राम नाम महत्पुण्यम स्मरणीयम क्षणे क्षणे.
सगळी जर विघ्न आपल्याला आयुष्यातनं काढून टाकायची असतील तर क्षणोक्षणी रामाचं स्मरण झालं पाहिजे. ज्या ज्या वेळी आपण रिकामे असू, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, मनामध्ये हा जप चालू पाहिजे. हे एक उदाहरण, कुठलाही जप घ्या. नामसंकीर्तन खूप महत्त्वाचं आहे आणि ते केलं पाहिजे. काय आहे की आता हे शेवटचे श्लोक असल्यामुळे त्याच्यात थोडंच दिलेलं आहे, कारण आधी संपूर्ण हे समजवून झालेलं आहे. भक्तश्चतुर्विधा प्रोक्ता स्वयं नारायणेन हि, आर्तो जिज्ञास्वर्थार्थी ज्ञानी निष्काम एव सहा. म्हणजे काय तर भगवान नारायण जे आहेत म्हणजे विष्णू, त्यांनी स्वतः 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. संकटात असलेला, 1 ज्ञानाची इच्छा असलेला, 2 संपत्तीची इच्छा असलेला आणि 4 ज्ञानी भक्तश्चतुर्विधा प्रोक्तस् स्वयं नारायणेन हि, आर्तो जिज्ञास्वर्थार्थी ज्ञानी निष्काम एव सहा. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन, आर्तो जिज्ञास्वर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हा गीतेमधला श्लोक आहे. काय सांगायचंय त्यांना की जे दुःखाने पीडित असतात ते खालच्या प्रकारे, कारण काय आहे नेहमीच चांगलं दिलं तर पण आम्हाला नाही आहे ना, आमच्या आयुष्यात आम्हाला दुःख नाही आहे का, असं कोणतरी म्हटलं तर त्यांचे सोल्युशन्स कशी काढायची, म्हणून दोन्ही बाजूनी विचार केला जातो. आणि आता इथे दुःखाने पीडित झालेले जे दुःखी लोक आहेत ते कसे असू शकतात आणि त्याच्यावर काय उपाय हे सांगितलेलं आहे. आता आध्यात्मिक, शारीरिक पीडेपासून किंवा मानसिक अस्वस्थतेमधून प्रादुर्भूत झालेली
म्हणजे काय? आध्यात्मिक पीडा आहे त्यांना. गंमतच आहे. आध्यात्मिक पीडा बरं का. आध्यात्मिक पीडा म्हणजे काय? अहो, तुम्ही म्हणता की हे सगळं अध्यात्म आहे ना प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापरायचं. पण आता समजा चोरच आला, तर त्या चोराला म्हणायचं का आपण की बाबा रे, तू चांगला आहेस, आयुष्यात चांगलं राहत जा. ऐकेल का? तोपर्यंत तो 2-4 कानातले काढून टाकेल, हातातल्या बांगड्या काढून घेईल, गळ्यातली चेन कापेल. तो ठेवेल का आपल्याला? ही गंमत आहे. त्यामुळे आपण असं प्रॅक्टिकल लाईफ जगायचं आहे का अध्यात्म वापरून? हा प्रॉब्लेम आहे आपल्याला. आध्यात्मिक पीडा आहे. आध्यात्मिक पीडा आहे म्हणजे काय आहे? मानसिक पीडा तयार झाली आहे. मानसिक पीडा तयार झाली आहे. शारीरिक पीडा नाही आहे. मानसिक पीडा काय आहे की भगवंताची भक्ती करायला सांगितली आहे. आमचं मन काही ठिकाणावर राहत नाही. पुन्हा पुन्हा आम्ही त्याच्यात वाहत जातो आणि भक्ती होत नाही. मग आम्हाला हे सुख कधी मिळणार? अशी आध्यात्मिक पीडा आहे. अधिभौतिक. आता आध्यात्मिक हा समर्थांच्या दृष्टीने आध्यात्मिक ताप म्हणून घेतला तर काय होतं की शारीरिक पीडा जी असते ना, आपल्याला काहीतरी दुखतं, काहीतरी खुपतं, काहीतरी जळजळतं, काहीतरी आग होते, ही जी शारीरिक पीडा आहे ना, काहीतरी डोळा दुखतो, त्याच्यातून निर्माण झालेली जी मानसिक स्थिती आहे, मानसिक डिस्टर्बन्स आहे आपला, त्याला म्हणतात आध्यात्मिक दुःख, आध्यात्मिक पीडा. अधिभौतिक पीडा म्हणजे काय? परिसरातून निर्माण झालेली असते ती अधिभौतिक पीडा. म्हणजे काय? डास चावतात, डेंग्यू होतो, साथीचे रोग पसरतात. ह्याच्यामुळे उन्हाळ्यात उष्णता खूप निर्माण होते, त्याच्यामुळे आजार निर्माण होतात. खूप थंडीमुळे व्हायरल इन्फेक्शन होतं. हे सगळं काय? अधिभौतिक ताप आहेत. आणि अधिदैविक म्हणजे नैसर्गिक शक्तींपासून. म्हणजे आता कोरोना कोणालाच कंट्रोल नाही झाला, किंवा हे काय भूकंप, पूर, दुष्काळ, हे सगळे काय आहेत? अधिदैविक ताप आहेत. अशा सगळ्या पीडांपासून जो अगदी त्रासून जातो त्यांनी काय करायला पाहिजे? जग आणि ईश्वर यांचे संबंध समजवून घेतले पाहिजेत, म्हणजे त्याला त्रास होणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे? परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे, हे परमेश्वरा मला ज्ञान दे, वैराग्य दे. वैराग्य दे म्हणजे काय? विचारांचा गोंधळ मनात होऊ देऊ नको. प्रसंग आला, त्याच्या पुरते 2 विचार, ते विचार सोडून मला पुढे जाण्याची सवय झाली पाहिजे. त्याला म्हणायचं वैराग्य. वैराग्य दे. भक्ती दे. आणि सगळ्या बंधनातून मला
मुक्त होऊ दे, अशी प्रार्थना परमेश्वराला केली पाहिजे. काय आहे माहिती का, असा जो भक्त असतो ना, त्याला आता जीवनात खूप काहीतरी मिळवायचं आहे असं राहिलेलं नसतं. आता जे आहे त्याच्यात तो तृप्त असतो. प्रियो हि ज्ञानिनो देवस्य च देवस्य वै प्रियः आत्मरूपं हरिं यद्वत् यस्येत दुज्जगद्यतः. आता भगवंताला कोणत्या भक्ताविषयी जास्त प्रेम वाटतं हे इथे दिलेलं आहे. ज्ञानी भक्त जो असतो, भगवंत म्हणतात तो मला सगळ्यात जास्त प्रिय आहे, कारण तो ज्ञान पण घेतो, आंधळेपणाने करत नाही भक्ती. म्हणजे ज्ञान आणि भक्ती या दोन्ही मार्गांनी पुढे जातो, तो भगवंताला जास्त प्रिय होतो. त्याचं कारण तो आत्मस्वरूपाचे सगळे नियम लक्षात ठेवतो. ज्ञानमार्गाने सगळं समजावून घेतो आणि जगाबद्दल सुद्धा समजावून घेतो आणि एकीकडे भगवंताचं रूप सुद्धा पाहतो आणि त्यात तो विलीन होतो. काय असतं माहिती का, आई वडिलांना मुलं कनेक्टेडच असतात, त्यामुळे अत्यंत त्यांचं प्रेम असतं आणि मुलांचं पण आई वडिलांवर असतं. लहानपणी असंच असतं सगळं जीवन. त्याच्यामुळे तिथे जसं कनेक्शन आहे अक्षरशः तसंच असतं. पण इथे काय आहे माहिती का, की आपल्याला चॉईस आहे. आपण म्हणतो बघा, आम्हाला आहे ना खूप कामं असतात, मग आम्ही कसं काय परमेश्वराची भक्ती करणार, मग आम्ही कनेक्टेड होत नाही भगवंताला. प्रॉब्लेम हा आहे, आपल्याला चॉईस आहे आणि लहान मुलांना काय असतं, चॉईस नसतो. त्यांचं म्हणणं अतिशय जे चांगलं वाटतं त्या आई वडिलांच्या पदराड अतिशय चांगलं वाटतं आणि आई वडिलांना पण वाटतच असतं कृतकृत्य. त्याच्यामुळे इथे मात्र आपल्याला क्रिएट करून घ्यावं लागतं. भगवंताशी आधी सतत 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 कनेक्शन जोडलं गेलं पाहिजे आणि मग ज्यावेळी विशेष वेळा येतात त्यावेळी भगवंताला नतमस्तक झालं पाहिजे.
अद्वैतानुभवादेव सर्वभूतहिते रतः सेवतेऽत्र नरो यद्वद् देहांगानिह प्रेमतः. प्रत्येक मनुष्य प्रत्येक आपल्या अवयवाची काळजी घेतोच ना, आणि त्याच्याच प्रमाणे हा जो भक्त असतो ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य स्वतःच्या देहाची काळजी घेतो, त्याप्रमाणे हा जो भक्त आहे त्याच्या अंगात नकळत परमेश्वराचे गुण येतात आणि तो स्वतःचं देहभान विसरून इतर सजीवांची काळजी आणि त्यांचं रक्षण करतो. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च भक्तो भागवतः श्रेष्ठ कृतकृत्यः भारत एव हि. आवडत्या भक्ताची लक्षणं सांगितली आहेत सगळी. हा काय आहे? एकतर हा भक्त कुणाचा द्वेषच करत नाही कधी, कारण त्याला कधी काही वाकडं दिसतच नाही. प्राणीमात्रांचा तो मित्र आहे, अतिशय करुणामय. एका जरी व्यक्तीचा द्वेष केला तरी संपलं ना, कॅल्क्युलेशन तयार होतं. परमेश्वरावरची आपली भक्ती अपूर्ण राहते. पण जर भाव दृढ असेल तर अजिबात असं होत नाही. परमेश्वरावरती तो दृढ भाव ठेवतो, सगळ्यांचा मित्र असतो, गरजू लोकांवर दया करतो, दयाळू असतो. आणि शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात, जयति जयति भक्तिः सर्वलोकेषु नित्यं तरति तरति मायां भक्तियुक्तो नरो हि भजति भजति लोकैदृशं भक्तवर्यं जपति जपति देवो भक्तवर्यस्य नाम. आणि नेहमीच त्रिलोकामध्ये भक्ती ही विजयी होते. खरं तर परमेश्वराचंच काय, पण अशा परमेश्वराच्या
म्हणजे परमेश्वराच्या अशा भक्ताचंच सगळेजण पूजन करतात. त्या भक्ताचंही नाव घेतात, जसा हिरण्यकशिपू. आणि इथे हे पुस्तक समाप्त झालं आज. कारण काय, शेवटी सगळे नुसते समारोपाचे विषय असा काही नव्हता. सगळं उजळणी होती. पहिल्या श्लोकात काय सांगतात, तुलसीदासाचा श्लोक घेतलाय. वर्षा ऋतुरघुपती भगती तुलसी चालीत सुदाम, राम नाम वरवरन जुग सावन भादो मास. असा हा भक्तिसुधा सुरू करून आज समाप्त झाला आहे. आता पुढच्या वेळेस आपल्याला काहीतरी नवीन घ्यावं लागणार आहे. आज स्टडी ग्रुप होतं, हे कोणाकोणाच्या लक्षात होतं. आज दुसरे कोणीही आलेले नाही आहेत.